नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना 2026 या असणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2026 या वर्षामध्ये आपली असणारी जी ड्रीम पोस्ट आहे किंवा आपल्याला जे मिळणारी पोस्ट आहे का, ती पोस्ट आपल्याला मिळावी आणि फायनल लिस्टमध्ये आपलं नाव त्या अंतर्गत असावं, या अनुषंगाने तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत. आणि या असणाऱ्या स्वप्नांना पूर्ण करत असताना प्रत्येक प्रकारची असणारी जी काही सपोर्ट सिस्टीम आहे का, ती इग्नाइट तुमच्यासाठी कंटिन्युअसली घेऊन येतच आहे. त्या अनुषंगाने आजचं जे सेशन आहे का, त्याच्यामध्येच एक भर त्या ठिकाणी पाडणार आहे. तो म्हणजेच काय, की आपल्याला एक्झाम टार्गेट करायची आहे कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ची. आणि या असणाऱ्या एक्झामच्या अंतर्गत पाहिलं तर सगळ्यात मोठी रेस कुठं चालते? प्रिपरेशन मध्ये. बुक लिस्ट करत असताना, बुक डिसाइड करत असताना, प्रिपरेशन करत असताना, रिव्हिजन करत असताना, का शेवटच्या 1 तासामध्ये? तर सिम्पली सगळ्यात मोठी रेस आहे ती म्हणजे शेवटच्या 1 तासामध्ये जेव्हा पेपरमध्ये आपण असतो, त्या 60 मिनिटांमधली असणारी आपली जी स्ट्रॅटेजी आहे का, त्याच्यातूनच तुमचं असणारं टेम्परामेंट आणि तुमच्या असणाऱ्या पेशन्सला योग्य पद्धतीनं तुम्ही डायरेक्शन दिलं, तर तुमचं फायनल लिस्टमध्ये आपल्याला या ठिकाणी नाव दिसणार आहे. तर त्याच असणाऱ्या स्ट्रॅटेजीला आपण आज डिस्कस करणार आहोत. रेफरन्स लक्षात घ्यायचं आजचं काय आपल्याला, की 60 मिनिटाची असणारी आपली एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि प्लस आपल्याला किती प्लस मार्क घ्यायचे. मी तर 70 प्लसच म्हणतो, टार्गेट ठेवलं पाहिजे. मग आपण कुठेतरी 60, 70, 65 प्लस पर्यंत आपण जायचं आपल्याला या ठिकाणी. त्या अनुषंगाने आपलं असणारी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि आपण कशा पद्धतीनं या असणाऱ्या शेवटच्या 1 तासासाठी प्रिपेअर्ड राहायचंय, या अनुषंगाने आजचा मुद्दा आपण डिस्कस करूया. त्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा डिस्कस करायचा तो म्हणजेच काय, की आपल्या असणाऱ्या या एक्झामसाठी आपली असणारी जे मेंटल प्रिपरेशन आहे का, ती काय आहे? हे सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचं. म्हणजे काय, बऱ्याच वेळा काय होतं, की आता बघतो आपण या ठिकाणी, की या ठिकाणी सब रजिस्ट्रारची असणारी पोस्ट ऍड होते का, पीएसआयची असणारी एज या ठिकाणी आता रिलॅक्सेशन देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे, त्या अनुषंगाने एक्झाम होईल का नाही, या सगळ्या गोष्टींना साईडला ठेवायचं आणि क्लिअरली लक्षात ठेवायचं, की आपल्याला एक्झाम द्यायचे. त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण एकदम फ्री माइंडनं एक्झामच्या असणाऱ्या हॉलमध्ये एंट्री करणार आहोत आणि त्या असणाऱ्या हॉलमध्ये गेल्यानंतर आपला पेपर एकदम बेस्ट जाणार आहे असं असणारं मॅनिफेस्टेशन आत्ताच करून ठेवायचं आपल्याला. हे लक्षात ठेवायचंय. भले परीक्षेनंतर कितीही गदारोळ होऊ द्या, परीक्षेनंतर आपण कुठेही फिरायला जाऊया, पण सगळ्यात पहिल्यांदा रेफरन्स या ठिकाणी येतोय तो म्हणजेच काय, की आपली मेंटल प्रिपरेशन हे खूप गरजेचे असते परीक्षेसाठी. परीक्षेच्या असताना 60 मिनिटांच्या अंतर्गत एंट्री करण्या अगोदर आपल्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे, की माझा अभ्यास झालेला आहे. बऱ्याच वेळा होतं कसं, सिलेबस खूप वास्ट आहे, सब्जेक्ट खूप वास्ट आहे. भले त्याचा सिलेबस मध्ये जर रेफरन्स बघितला तर प्रिलियमच्या बाबतीमध्ये सब्जेक्टच्या अनुषंगाने सिलेबस काहीच मेन्शन करून दिलेलं नाही. म्हणजे काही ठिकाणी तर फक्त सब्जेक्टची नावच दिलेलं आहे, त्याच्यामध्ये क्लॅरिटी काहीच दिली नाही, कुठला पार्ट विचारणार आहे, काय विचारणार आहे. तरी सुद्धा तुम्ही प्रिपरेशन केले. तर या प्रिपरेशनच्या अनुषंगाने आता आपला असणारा फायनल टचअप राहिलेला आहे, शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. त्या शेवटच्या 2 दिवसामध्ये आपली असणारी मेंटल प्रिपरेशन, मेंटल हेल्थ कशी असली पाहिजे, तर आपण रिलॅक्स राहिलं पाहिजे सगळ्यात जास्त. जास्तीत जास्त वाचनाच्या प्रयत्नाऐवजी जे तुमचे असणारे जे खूप जास्त असे पॉइंट्स असतात, जे खूप जास्त हेक्टिक ठरू शकतात परीक्षेमध्ये, जे तुम्ही पॉइंट्स काढत असताना, नोट्स काढत असताना किंवा पुस्तकामध्ये तुम्ही त्याला हायलाइट केलं असेल, तेच वाचण्याचा प्रयत्न करायचा. किंवा करंटचा एखादा इश्यू असेल, जो तुम्हाला खूप जास्त महत्वाचा वाटतो, बरेचसे इंडायसेस असतील, ते इंडेक्स तुम्ही वाचण्याचा प्रयत्न आता केला तरी चालू शकतात. किंवा इंडियाची असणारी जे काही पोझिशनिंग आहे का, नॅशनल लेव्हलला, इंटरनॅशनल लेव्हलला कशा पद्धतीने इंडिया या ठिकाणी इथं प्रत्यक्षात उभा राहतोय, या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स वाचायचा असेल, असं वाटत असेल, इकॉनॉमिकल कंडिशन मध्ये हे मुद्दे वाचायचे असतील, तर तुम्ही बघू शकता त्या गोष्टी. पण जास्त रश करायचं नाही शेवटच्या 2 दिवसांमध्ये, 3 दिवसांमध्ये आणि स्वतःला अननेसेसरी कॉलेजला ज्या पद्धतीनं आपण प्रिपरेशन करत होतो त्या पद्धतीनं स्वतःला टाकायचं नाहीये. म्हणजे काय, रात्रभर अभ्यास करत बसलो आणि परीक्षेला गेलो असं करायचं नाहीये. व्यवस्थित योग्य ती तुमच्या असणाऱ्या शरीराला आवश्यक असणारी झोप, ज्या तासाची तुम्ही झोप घेता ते, काही लोकांना 6 तास, 7 तास, 8 तास जे आवश्यक असेल ती झोप तुमची परीक्षेच्या अगोदर सुद्धा होणं आवश्यक असणार आहे. कारण का, उल्लेख जर केला आपल्याला या ठिकाणी तर प्रत्यक्षात परीक्षेच्या असणाऱ्या कालखंडाच्या अंतर्गत आपण हेल्दी पण असणं गरजेचं आहे. कारण का, बऱ्याच वेळा होतं कसं, की परीक्षेमध्ये जात असताना डोकं दुखणं, पित्त होणं, अशा काही गोष्टी होत असतात त्या ठिकाणी. माझं तर होतं. म्हणून काय करतो मी, परीक्षेच्या अगोदर त्या ठिकाणी या गोष्टींना अवॉइड करण्याचा प्रयत्न कंटिन्युअसली करत असतो. त्याच असणाऱ्या बेसवरती आपण पहिल्यांदा
मेंटली प्रिपेअर्ड राहणं सोबतच फिजिकली हेल्थ वाईज सुद्धा प्रिपेअर्ड राहणं आपल्याला आवश्यक असणार आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला या गोष्टी करायच्यात का? कारण सगळ्यात मोठा असतो आपल्या मनामध्ये, तो असतो फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये असं काहीतरी चुकून एखादा मुद्दा आपल्या असणाऱ्या वाचनामध्ये येतो आणि तो आपल्याला खूप भारी वाटतो. मग आपल्याला वाटतं, अरे हा तर मुद्दा वाचायचा राहून गेला माझा. मग हा मुद्दा वाचायचा राहून गेला तर आता मी काय करणार? मग तो मुद्दा मी वाचण्याचा प्रयत्न करणार. त्या गडबडीमध्ये काय होतं, की आपला पूर्ण असणारा जो काही मेंटल फोकस असतो ना, तो सगळा त्या एका मुद्द्याकडे जातो. आणि आपण एवढं वर्षभर जे असणारं रामायण महाभारत केलंय का, त्या असणाऱ्या गोष्टी पूर्णपणे कदाचित राहून जाऊ शकतात. त्यामुळं कोणत्याही गोष्टीची भीती बाळगायची नाहीये. एखादा एक्स्ट्रा पॉईंट कुठून आला असेल तर त्याच्याकडे लक्ष देत बसायचं नाहीये. वाटलं तुम्हाला थोडासा तो बघायचा, बघा तेवढ्या पुरताच. परंतु तो त्याच्यावरतीच पूर्ण फोकस करून सगळ्या गोष्टी बघत बसायच्या नाहीत आपल्याला. म्हणून काहीतरी माझ्याकडनं राहून जाते, काहीतरी मिस होतोय, अशा गोष्टीचा रेफरन्स याच्यामध्ये आणायचा नाहीये. फिअर ऑफ मिसिंग आउट या गोष्टीला थोडंसं फोमो आपल्या मनामध्ये येऊ द्यायचं नाहीये. तरच तुम्ही या असणाऱ्या परीक्षामध्ये योग्य पद्धतीने टिकू शकता. आणि सगळा जो खेळ आहे ना या असणाऱ्या परीक्षांचा, तो 60 मिनिटांमध्ये. तुम्ही किती अभ्यासू आहात, तुम्ही किती टॅलेंटेड आहात, याला काहीच व्हॅल्यू नाहीये जर तुम्ही या 60 मिनिटाच्या असणाऱ्या झोनमध्ये स्वतःला मेंटेन करू शकला नाही तर. भले भले मी म्हणणारे साहेब लोक या असणाऱ्या 60 मिनिटांमध्ये आपल्याला धारातीर्थी पडताना दिसतं. मग आपल्याला या ठिकाणी या असणाऱ्या आगीतून, म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला क्षितिजाच्याही पार जाण्याची असणारी जी काही संधी मिळणार आहे का, ते 60 मिनिटाच्या कालखंडामध्ये मिळणार आहे. यासाठी काय करायचं आपल्याला? यासाठी आपल्याला या 60 मिनिटाचं असणारं प्रिपरेशन, 60 मिनिटाची स्ट्रॅटेजी आखणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सिंपल एक मुद्दा लक्षात ठेवायचा, की तुमच्या डोळ्यासमोर आहेत 100 क्वेश्चन्स आणि 100 क्वेश्चन्स मधला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करायचा आहे. हे डोक्यात ठेवायचं अगोदरपासूनच. भले 36-37 सेकंद येतात, असं कॅल्क्युलेशन केलं टेक्निकल वाईज त्या ठिकाणी तर असं म्हणू शकतो. पण आपण एक मेंटली अवेअर राहायचं, की मला अर्ध्या मिनिटामध्ये काय करायचंय, प्रश्न वाचायचा आणि त्याच्या उत्तरापर्यंत जायचंय. आणि एक मुद्दा लक्षात ठेवायचा सुरुवातीलाच, की या असणाऱ्या कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या परीक्षांमध्ये तुम्ही 100 प्रश्न वाचल्यानंतर दुसरा राऊंड परत वाचण्यासाठी येऊ शकता. असं होऊ शकत नाही. म्हणजे काय, असं होतं ना कधी कधी, की चला हा प्रश्न मला थोडासा डाऊट वाटतोय, मी परत पुढचा प्रश्न सोडवतो, माझे 100 प्रश्न झाल्यानंतर मी परत रिटर्न येतो त्या प्रश्नांकडे आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. असा असणारा कोणताही अतिसमजपणा आपल्याला करायचा नाहीये. का? वेळ मिळत नाही, रिटर्न येणं पॉसिबल नाहीये. कधी येऊ शकतं माहितीये का तुम्ही? जेव्हा तुमचा पेपर अननेसेसरी खूप लवकर झाला, म्हणजे काय त्यातलं बऱ्याच गोष्टी येत नाहीत, तेव्हा तुम्ही रिटर्न येऊ शकता. असं करायचंच नाही आपल्याला. मग काय करायचंय? आपला अभ्यास प्रॉपर वेने झालेला आहे. त्यामुळं तुम्ही जेव्हा क्वेश्चन वाचाल, त्या क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला त्या क्वेश्चनचा आन्सर आलंच पाहिजे, हा अट्ठास असला पाहिजे. म्हणून काय करू शकता? सुरुवातीला पेपर हातात घेतला तुमचा असणारा जो आवडीचा विषय आहे का, तो आवडीच्या विषयाला त्या ठिकाणी पहिल्यांदा स्टार्ट करायचं. कारण पेपर हातात आल्या पटकन आपण काय करायचं, पेपरचे पेजेस त्या ठिकाणी चाळतो, बघतो आणि आपला विषय कुठे आहे? समजा माझा विषय मी म्हटलं पॉलिटी आहे बाबा, चला मग मी काय करतो, मी पॉलिटीचे असणारे क्वेश्चन कुठे येतात तिथून स्टार्ट करतो त्या ठिकाणी. असं करू शकता तुम्ही. पण तिथं सुद्धा खबरदारी ठेवायची, की पॉलिटीचा असणारा विषय कुठं आहे, त्या अनुषंगाने तुम्ही त्या प्रश्नाला स्टिक करताय का, हे पण खूप महत्वाचं असणार आहे. हे पण चेक करायचं आपल्याला. आणि या कंबाईनच्या प्रश्नपत्रिकांच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना, प्रश्न सोडवत असतानाच त्याचं उत्तर सुद्धा गोल करत जायचं. म्हणजे उत्तर मी सगळ्यात शेवटी गोल करेन, प्रश्न सोडवेन अगोदर, असं करायचं नाही. ते राज्यसेवेला चालू शकतं, पण कंबाईनला ते चालवायचं नाहीये. आपल्याला ते गोल करायचे, किंवा 10 प्रश्न सोडवा मग एकत्र गोल करा, 10 प्रश्न सोडवा एकत्र गोल करा, असं केलं तरी चालेल. पण सगळेच गोल करायचे शेवटी राहिलेत असं व्हायला नको. कारण का, शेवटी 2 मिनिटं राहिलेत, 5 मिनिटं राहिलेत, अशा वेळेस तुम्हाला आठवेल, अरे माझे तर गोल करायचे राहिले सगळे 100. अशा वेळेस खूप महत्वाचा असणारा मुद्दा राहून जाईल सगळा आणि जे काही येत होतं त्याच्यावरती पाणी पसरेल त्या ठिकाणी. म्हणून काय करायचं, आपल्याला योग्य पद्धतीने डिसिजन घ्यायचा आणि एक टार्गेट ठेवायचं, की मला प्रत्येक प्रश्न हा 30 सेकंदातच सॉल्व्ह करायचा आहे. असं केलं तर तुम्हाला किती मिनिटांमध्ये तुमचे हे असणारे प्रश्न होणार आहेत, तर हे 50 मिनिटांमध्ये होऊ शकतात. मग 50 मिनिटं एवढं 30 सेकंदात होईलच असं नाहीये. मग ते ओढत ताणत तुम्ही कुठपर्यंत जाल, 55 मिनिटापर्यंत जाल आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही एक्स्ट्रा असणारं ओव्हरलुक त्या ठिकाणी करू शकता. ही एक जनरल स्ट्रॅटेजी आहे या पद्धतीमध्ये. ठीक आहे. आता रेफरन्स काय, तो नीट आहे का थोडंसं. आपल्याला काय करायचंय, आपल्याला घ्यायचे किती मार्क हो? आपल्याला घ्यायचे त्या ठिकाणी 65 प्लस मार्क घ्यायचे.
म्हणजे जनरली म्हणूया आपण 70 मार्कांपर्यंत आपल्याला जायचं. तर 70 मार्कांपर्यंत जाण्यासाठी आपण काय सांगितलं होतं या ठिकाणी, आपले बिग 4 सब्जेक्ट आपल्याकडे असले पाहिजे. म्हणजे आपल्या आवडीचे, आपल्या सोपे वाटणारे 4 सब्जेक्ट आपल्या हिताचे आपल्याकडे असले पाहिजेत. आणि ते 4 सब्जेक्ट म्हणजेच कोणते असले पाहिजे त्या ठिकाणी, साहजिक आहे सगळ्या महाराष्ट्रातले विद्यार्थी या सब्जेक्टला तर या ठिकाणी घेतातच बिग 4 मध्ये. पहिला कोण आला पाहिजे, पॉलिटी. 15 क्वेश्चन्स आहेत, मिळाले तर 15च्या 15 मिळतात. एखादा प्रश्न हा खूपच विचित्र असू शकतो, तो सोडून द्यायचा. 13-14 तरी मिळू शकतात आपल्याला. मग तो असणारा पॉलिटी निवडायचा आहे बिग 4 सब्जेक्ट मध्ये. दुसरा सब्जेक्ट कोणता असेल या ठिकाणी, तर याला आवर्जून ऍडच करायचं. तो म्हणजे कुठला, मॅथ्स आणि रिझनिंगचा. का, किती क्वेश्चन्स आहेत तिथं, 20 क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे त्याला इग्नोर करायचं नाहीये, तो त्याच्यामध्ये ऍड करणं आवश्यकच असणार आहे. तिसरा कोणता सब्जेक्ट याच्यामध्ये असेल, मी तर म्हणतो या ठिकाणी जनरल सायन्सला आपण याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे. काही लोकांना जनरल सायन्स ऐवजी इकॉनॉमिक्स ऍड करू वाटतो, ते ऍड करू शकतात. त्याच्यामध्ये किती क्वेश्चन्स असतील या ठिकाणी, 15 क्वेश्चनचा रेफरन्स या ठिकाणी येऊ शकतो. आणि एखादा असणारा सब्जेक्ट जर समजा जिओग्राफीचा आहे, टेक्निकल पार्ट जरी असला तरी सोपा या ठिकाणी असतो, तर त्याचे असणारे 10 क्वेश्चन्स, असे तुम्ही 4 असणारे बिग 4 सब्जेक्ट निवडले असतात. याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपल्याला या ठिकाणी किती दिसणार आहे हा मुद्दा, 30, 50 आणि 60 किती झाले, हे झाले 60 क्वेश्चन्स. मग या 60 क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला किती मार्क मिळवायचे, तर 45 क्वेश्चन्स तुमचे बरोबर आले पाहिजेत निगेटिव्ह होऊन. आणि राहिलेले जे असणारे 40 क्वेश्चनचे असणारे सब्जेक्ट असतील का, ते कोणते राहिले त्याच्यामध्ये, याच्यात जनरल सायन्स निवडला असेल तर इकॉनॉमिक्स राहील, त्यात इकॉनॉमिक्स निवडला असेल तर जनरल सायन्स राहील. म्हणजे समजा आपण असं म्हणूया सायन्स राहिलेला आहे, सायन्स आहे, करंट अफेअरचा पार्ट याच्यामध्ये येतो, याच्यामध्ये हिस्ट्रीचा पार्ट आहे. मग या अनुषंगाने तुमचे किती मार्क आहेत त्या ठिकाणी, तर इथं तुमचे 40 क्वेश्चन राहिलेत. आणि या 40 क्वेश्चन्स मध्ये किती मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला या ठिकाणी, कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त किती, 20 क्वेश्चन्स आपल्याला याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ह्या दोघांचा उल्लेख केला तर तुम्ही 65 प्लस पर्यंत जाता, हे लक्षात ठेवायचं. आता हे मला बोलायला, मला इथे या ठिकाणी रेकॉर्ड करून तुमच्या समोर मांडायला सोपं आहे. परीक्षेमध्ये खूप महत्वाचं जिकरीचं काम आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं तुमचा टेम्परामेंट, म्हणून तर तुम्ही अधिकारी होणार साहेब लोक. ओके, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं की या असणाऱ्या प्रेशरला हँडल करणं तुमच्या हातामध्ये आहे. 60 मिनिटाचं प्रेशर तर आहेच आहे एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला 65 प्लस मार्कांचं सुद्धा प्रेशर आपल्याला मेंटेन करत राहायचंय. म्हणून काय करायचं, जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका हाताळाल, त्या 60 मिनिटांचा उल्लेख जेव्हा कराल, तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या विषयाकडे जंप कराल, हे तुमचे बिग 4 सब्जेक्ट जे तुमच्या आवडीचे आहेत का, सगळ्यात पहिल्यांदा यालाच काय करायचं, सॉल्व्ह करायचंय. याला सॉल्व्ह करण्यासाठी किती आहे त्या ठिकाणी, 60 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे किती म्हणतो या ठिकाणी आपण, 30 मिनिटांचा वेळ द्यायचा. का, मी सुरुवातीला सांगितलंय एका क्वेश्चनसाठी आपल्याला 30 सेकंद मिळत आहेत, असा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. अर्ध्या मिनिटामध्ये आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचंय. मग आपण 30 मिनिटं ते 35 मिनिटाचा अवधी या ठिकाणी म्हणूया. आणि राहिलेले असणारे जे आहेत का, ते याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. या असणाऱ्या 40 क्वेश्चनसाठी आपण किती म्हणू या ठिकाणी, 20 मिनिटांचा अवधी या ठिकाणी झाला. ते 30 मिनिटं आणि हे 20 मिनिटं, असे 50 मिनिटं. आणि राहिलेले जे 10 मिनिटं आहेत का, त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण काय, की यामध्ये असणारे जे एक्स्ट्रा 5 मिनिटं आहेत का, ते एक्स्ट्रा 5 मिनिटं तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग साठी ठेवू शकता. हे सगळं तुमच्या असणाऱ्या डिसिजनवर डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या सब्जेक्टला तुमच्या असणाऱ्या फेवरेट किंवा बिग 4 सब्जेक्ट मध्ये आणताय, हे लक्षात ठेवायचं. पण सिम्पली एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही कितीही हुशार असाल, कितीही तज्ञ असाल, तर गणित आणि बुद्धिमत्तेला सुरुवातीला कृपया करून घेऊ नका. ठीक आहे, काय करायचं, शक्यतो त्याला लास्टला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हे मी तुम्हाला कसे सब्जेक्ट बसवायचे मिनिटांमध्ये हे तर सांगितलं. आता मी तुम्हाला सांगतो की प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्याला हे 60 मिनिटं कसे अरेंज करायचे. सिम्पली काय करायचं या ठिकाणी, इथं 35 मिनिटाचा सुरुवातीचा स्लॉट आणि 25 मिनिटाचा नंतरचा स्लॉट असं या ठिकाणी ठेवायचं. मग आता काय करायचं, या 35 मिनिटाच्या सुरुवातीच्या स्लॉट मध्ये पाहिलं तर लक्षात घ्यायचं, जे 80 क्वेश्चन्स आहेत का, कशाचे, जीएस चे क्वेश्चन्स आहेत का, त्याला डील करण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे जे 25 मिनिटं आहेत का या ठिकाणी, याच्यामध्ये जे 20 क्वेश्चन्स आहेत का, कुठले, मॅथ्स आणि रिझनिंगचे 25 मिनिटं म्हणा, किंवा ह्याला 20 मिनिटं म्हणूया आपण, 20 मिनिटं म्हणा, हे याला द्यायचं. आणि शेवटचे जे 5 मिनिटं आहेत का, त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हरलुक घ्यायचा आहे.
सगळ्या पेपरमध्ये कोणता एखादा असणारा प्रश्न थोडासा किचकट वाटतोय, तो माहिती तुम्हाला येणार आहे, पण त्याच्या अनुषंगाने तो असणारा प्रश्न तुम्ही त्यावेळेस सॉल्व्ह केला नाही, तुम्हाला रिटर्न येऊन परत फिरून त्या ठिकाणी त्या क्वेश्चन पर्यंत जायचं असेल, असे काही 4-5 प्रश्न असतील तर ते शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही राखून ठेवू शकता. पण तुम्हाला खूप रश करावं लागणार आहे. इथं तुम्हाला एका मिनिटामध्ये कदाचित 3-3 प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत. कसं होऊ शकतं? काही प्रश्न इतके सोपे असतात, वाचल्या वाचल्या उत्तर सोडू शकतं. मग त्याला तुम्ही सेकंदामध्ये काउंटच करू शकत नाही ना. मग ते त्याला हार्डली 5 ते 6 सेकंदामध्ये तुमचं उत्तर पण होऊ शकतं. त्याच्यामुळं हे खूप मोठी टास्क आहे, की एका मिनिटामध्ये 3 प्रश्न सॉल्व्ह करणं असं म्हणू नका. त्यामुळे त्या असणाऱ्या प्रश्नाच्या काठिण्य पातळीनुसार एखाद्या प्रश्नासाठी 1 मिनिट पण जाऊ शकतो. असाही रेफरन्स या ठिकाणी येणार आहे. पण तुम्हाला रश करायचं आहे ते किती? 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन जीएसचे सॉल्व्ह करायचे आहेत आणि शेवटच्या असणाऱ्या जे 25 मिनिटं राहतात त्यातले 20 मिनिटं तुम्हाला काय करायचे? मॅथ्स आणि रिझनिंगला द्यायचंय आणि मग तुम्हाला या असणाऱ्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी ओव्हरलुक करायचंय पेपरचं आणि त्या असणाऱ्या प्रेशरला तुम्हाला हँडल करायचंय. हे प्रेशर हँडल करणंच तुमचं अति महत्वाचं असणार, अंतिम ध्येय असलं पाहिजे, अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे. मगच तुम्ही या असणाऱ्या परीक्षांमध्ये टिकू शकता, या परीक्षांमध्ये क्वालिफाय करू शकता. हे लक्षात घ्यायचं. या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायचा, कोणताही फोमो तुमच्या डोक्यामध्ये असता कामा नये आणि योग्य पद्धतीनं तुम्हाला परीक्षेमध्ये उतरायचं आहे. आणि या शेवटच्या असणाऱ्या 60 मिनिटाला आपल्याला एक गोल्डन 60 मिनिटचा असणारा रूल त्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे आणि आपल्या आयुष्याचा असणारा या पेपरचा असणारा मेन्स द्यायचंय आणि आपली पोस्ट काढायची. अशाच पद्धतीचा असणारा विचार तुम्ही परीक्षेच्या अनुषंगाने कराल अशा अपेक्षा ठेवतो. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुरुवातीलाच दिलेल्या आहेत मी. सर्वांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया आपण मेन्सच्या तयारीसाठी. थँक्यू.